मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक गॅस टँकर नुकताच उलटल्यामुळे तब्बल 32 तास वाहतूक कोंडी झाली होती आणि या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठा फटका बसला। ती बातमी आपण पाहिली होती। आजही पहाटेपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मिसिंग लिंक तयार करण्यात येते, पण याही मिसिंग लेनची अनेक डेडलाईन पार होताना आपल्याला पाहायला मिळते। अवघ्या 12 मीटरचा स्लॅब जोडण्याचं काम हे अजूनही सुरू आहे। ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा हा पूल असून देशातील पहिला आणि जगातील 4थ्या ते 5व्या क्रमांकावरचा हा मिसिंग लिंक आहे आणि जमिनीपासून 520 फूट उंच आहे। कोणत्या कारणास्तव मिसिंग लिंकचं काम थांबलंय, ती त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे, परत आमचा प्रतिनिधी राजू सोनवणेचा रिपोर्ट। आता आपण मिसिंग लेनवरती आहोत आणि पाहतोय की हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मिसिंग लेनची जी 182 मीटर उंच जे आहे त्याचं जवळपास काम झालेलं आहे। मात्र जर समोर पाहिलं आपण तर अवघा दोन्ही बाजूने आलेला जो पूल आहे तो जोडण्याचं काम बाकी आहे आणि त्याला फक्त 15 मीटरचा जो पॅच आहे तो जोडणं बाकी आहे आणि त्यामुळे कुठेतरी याला उशीर होताना पाहायला मिळतोय। पाहतो आपण हा इकडनं पुण्याला जाणारा रस्ता आहे, याचाही 15 मीटरचा पॅच जोडणं बाकी आहे आणि अगदी समोर जर आपण पाहिलं तर समोर पुण्यावरून मुंबईला येणारा रस्ता आहे त्याचा सुद्धा 15 मीटरचा पॅच जो आहे तो जोडण्याचं काम बाकी आहे। आता जो पॅच जोडण्याचं काम सुरू आहे तो साधारणतः पुढच्या महिन्याभरात होईल असं सांगितलं जाते। त्याच्यानंतर पलीकडचं सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये पूर्ण होईल आणि साधारणतः हा 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होईल असं सांगितलं जाते आणि त्यानंतर डेन्मार्कची कंपनी या ठिकाणी येईल आणि ती संपूर्णपणे याचा आढावा घेऊन याची जी आहे ती जे काही टेस्टिंग आहे ती करेल आणि त्यानंतर मार्ग खुला होईल। त्यासाठी मे महिना उजाडावा लागणार आहे। 30 एप्रिलपर्यंत आता डेडलाईन देण्यात आलेली आहे। 30 एप्रिलपर्यंत संपूर्णपणे हे काम उरकवायचं आहे आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये सर्वसामान्यांसाठी हा मिसिंग लेन पूर्ण करायचा आहे, जेणेकरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा प्रशासनाकडे केला जातो। त्यामुळे हा दावा किती खरा ठरतोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन रोहित सराजसोने, एबीपी माझा, लोणावळा। भारताच्या युवा संघानं 6व्यांदा जिंकला अंडर-19 विश्वचषक। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। भाजपच्या मुंबईच्या महापौरपदासाठीच्या उमेदवाराची उद्या घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात आधी महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष अमित साटम घोषणा करणार। मुंबई महापालिकेत मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी, तर सत्ताधारी पक्षाकडूनही मनसेला प्रस्ताव असल्याची माहिती। उद्धव ठाकरे मनसेची मागणी मान्य करणार का, याकडे लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणेंचा मुंबईत शिवसेनेला पाठिंबा। माझ्या निधीसाठी आणि विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची रावराणेंची प्रतिक्रिया। भिवंडी महापालिकेतला सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम। 3 आठवडे उलटूनही महापौर पदाचा निर्णय नाही। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बहुमतापासून दूर। भाजप आणि शिवसेना अजूनही आकड्यांच्या खेळात। मुंबईतल्या जुहू परिसरातील एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचची संयुक्त कारवाई। भायखळ्याच्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात पुष्पोत्सवाची धूम। 3 दिवस रंगणार फुलांचा सोहळा। फुलांमधून साकारली संगीत वाद्यांची प्रतिकृती। मुंबई पुष्पोत्सवाचं यंदाचं 29वं वर्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे